महाविकास आघाडी आणि महायुतीकडून लाडक्या बहीण योजनेमधील महिलांना दरमहा 3,000 रुपये देण्याचे दावे. सरकारला ताकद द्या, 1,500 ते 3,000 देण्याचं शिंदेंचं आश्वासन. तर महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर 3,000 देणार, राऊतांचंही वक्तव्य. ओवाळणी परत काढून घेणार नाही, 5 महिन्याचे 7,500 आणि पुढील 5 वर्ष महिलांना 90,000 मिळणार. पुण्यातील कार्यक्रमात अजित पवारांचं आश्वासन. पुढील 5 वर्ष योजना सुरू ठेवायच्या की नाही ते तुमच्या हातात. विधानसभेला कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळापुढचं बटण दाबा, योजना सुरू ठेवा, अजित पवारांचा धमकीवजा इशारा. लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या बहिणींना सत्ताधाऱ्यांकडून फॉर्म रद्द करण्याची धमकी, सुप्रिया सुळे यांचा आरोप. वेबसाईटवर जंक डेटा टाकून पोर्टल बंद पाडण्याचा प्रयत्न, लाडक्या बहिणीचे जाणीवपूर्वक फॉर्म भरले आणि त्यावर पुरुषांचे फोटो लावले, फडणवीसांचा विरोधकांवर आरोप. 2 राज्यांच्या निवडणुका जाहीर का झाल्या? सरकारला 4 राज्यांच्या निवडणुकाही घेता येत नाहीत. एक नेशन वन इलेक्शनवरून शरद पवारांचा निशाणा. अजित पवार आणि भुजबळांच्या मतदारसंघ बदलाच्या बातम्या खोट्या, कोणताही मतदारसंघ बदलणार नाही, सुनील तटकरेंकडून स्पष्ट. तुमच्या बायकोला रिचार्जवर चालणारी बाई म्हटलं तर चालेल का? सूरज चव्हाण आणि मिटकरींना माझ्याबद्दल गलिच्छ भाषा त्यांनी वापरली, अंजली दमानिया आक्रमक. मुंबईतील अनेक मोक्याच्या जागा अदानीच्या घशात घालतायत. खतांच्या गोणीवर मोदींचा फोटो लावता, खतं त्यांनी तयार केलीत का? उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल. जळगावमध्ये छावा संघटनेचा सुप्रिया सुळेंना घेराव, पवार गटाने मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. कोलकातामधील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांचं आज काम बंद आंदोलन. फक्त रुग्णालयामधील आपत्कालीन सेवा सुरू राहणार. नाशिकमधील राण्यामध्ये 5 अधिकारी आणि 9 कर्मचारी जखमी, जवळपास 6 गुन्हे दाखल, काही आरोपींना अटक, योग्य ती कारवाई होणार, दादा भुसेंची माहिती. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात धुळ्यामध्ये आज सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक, शाळा, महाविद्यालय, बाजार समित्या बंद. काही लोकांकडून स्वतःचं नाव मोठं होण्यासाठी खोटं बोलून हिणवण्याचा प्रयत्न, कारवाई व्हावी, रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. पुण्याच्या राजगुरुनगरमधील अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत आढळराव पाटील अनुपस्थित. आढळराव पाटलांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा. कागल विधानसभा मतदारसंघात संजय मंडलिक गट हसन मुश्रीफांसोबत राहणार. संजय बाबा घाटगेंचाही मुश्रीफांना पाठिंबा, समर्जित घाटगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्ह. विनेश फोगाट भारतामध्ये दाखल, विनेशचं दिल्ली विमानतळावर जंगी स्वागत. मायभूमीवर दाखल होताच विनेश फोगाट भाऊक. वाशीतील मॉलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल, बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू, श्वान पथकही तैनात.